तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजले आहेत 8. आपण आलो आहे आपल्या या वावरात वावर बांधण्यासाठी. इकडे कांदा लावायचा ना. काल आपण याला दांड ओढून घेतले, वखराने ओढली आहे बघा, किती मस्त पडली. पुन्हा याला बांधायचा विषय नाही, एकदम मस्त खोल पाट होतं, पाणी पण सरसर जातं. आता तुम्हाला दाखव द्यायची आयडिया कशी बांधायची. मध्ये याला विषयच नाही बारा द्यायचा बघ, साईडनीच या पाटानेच पाणी द्यायचं. इथं फोडलं का पाणी असं फिरून फिरून असं हे 3 वाफेंचं केलं आहे. परत आता एक इथं टाकलं ना, परत 3 वाफे सोडून तिथं एक त्याला बारा दिलं की बरोबर असं फिरतीचं पाणी करून. म्हणजे असे जे आपण आडदांड पाडते असे ते असे नाही केले. आता हा दांड याच्यात ओढून घ्यायचा आणि एक असं करायचं सवन. बघा कसं केलं. आता असंच पाट होता समोर, तो पण तसंच केला. हा बघा, आता ही बाजू याच्यात अशी ओढून घ्यायची आहे समोर अशी, आणि इथं बारा दिलं का पाणी असं फिरून बरोबर 3 वाफेंचं. मग ह्या दांडानेच पाणी भरायचं. 1 2 3 4 दांड केले असे 3 वाफेंचे पाणी भरले. पाणी एकदम मस्त भरतं गच्च, कारण की हे उन्हाळा कांदा आहे ना, मग त्याला जास्तच पाणी तुंबलं पाहिजे. असं असं एवढं इथं झालं बांधायचं. हे पण झालं, हे 2 दांड बांधते. आत्ताच सुरुवात केली एवढी बांधायला. आता इथं फक्त एवढं एकच राहिला, झालं. मग एवढं बांधायचं अजून इथून तिकडं. या पाटा पण तिकडे हवं निम्म. इथं थोडे हे 2 3 राहिले. आता वावर एकदम मस्त तयार झाला. आता इथं उन्हाळा कांदा लावायचं, थोडं रोप आहे थोडंसं ते लावायचं याच्यात. हा सिस्टम मागच्या वेळेस एकदा गेले होते ना, भरपूर माल निघाला, चांगलं रिझल्ट आला होता. मग याला असं केलं उभी पट्टी, मग असं आडवदान जास्त हे जातं. मग वावर आपल्या याच्यात गुतत नाही पाटात. आता एकच याच्याने भरलं का सगळं होऊन जातं नाही. चला बांधून घे. बघा असं आहे ना, असं याच्यात मिसळून द्यायचं याच्यात. असं याकडे दांड करायचं. आता हे राहिलं ना, इथून नाही तिकून फोडलं आहे त्याला. मग इथं पॅक करायची आणि इथं फोडायचं. मग आता ही माती सगळी इथं अशी ओढून घ्यायची. चला बांधून घेतो आता सगळं. हा एक आणि हा एक. आता इकडे राहिले 2, तिकडून सुरुवात करू. असं बांधी डायरेक्ट वर. अजय काय करती? शागुना बाई खाती का? आहे ना, काल आमची शगुना आजारी पडली. ती काय करू राहिली पाय ना वागून. पाहून येतात आम्ही तिला, पाहून येतो. ए शगुना, इथं शगुना आजारी पडली, ताप आला तिला. गोचडीचं औषध मारलं आणि तिने चाटलं. हा ती काय वागोळ करायला लागली आता. हा काय मग होईल होईल. मग मी पाहिले ना, ती मी आल्यावर सांगितलं ना ताप आहे म्हणलं तिला. नाही करायला लागली वागोळ ती. काय मग मी काय म्हणून होईल तिने. मग बनणारच, पण इंजेक्शनाशिवाय नीट नाही व्हायचं. मला माहिती आहे तो औषधाचा आयोग झाला. गोड दिसती ये बाय, दिसते का तुला? हा हा हा, तेव्हा तोंड दिसलं पाहिजे, तो डोकं बाजूला. हा तेव्हा दिसली मग ती पाहिजे दिसते. तर आता 1 वाजले दुपारचे आणि ते आपण चांदवला निघालोय. काय सर माहिती का, आपली गाय आजारी, तिला डॉक्टरने गोळ्या औषध दिले होते, तेच आणायला चाललं आहे. आणि थोडंसं काम पण आहे. तर मग आता आपलं वावर बांधत झालं. म्हणलं मग चला आता गोळ्या औषध घेऊन तिला फरक पडला, पण म्हणलं मग तरी देऊन टाकू. अजून थोडं हेच आहे, कणकणी ताप वगैरे थोडासा, मग घेऊनच येऊ म्हणलं.
तेच मग कामावरले निघालो. चला. चांदोडवरून आलो गाईची औषधं घेऊन, गोळ्या औषधं. आणि ह्या वावरातले 2 वाफे राहिले होते घरापाशी शेजारी आडे, ते भरायचे होते पण मोटरच चालू होऊन नाही राहिली, पाणीच फेकत नाही. जाऊ दे, नंतर डळू, संध्याकाळी डळून बघू एकदा परत. गाईला गोळ्या देऊन पाहिल्या ती खातच नाही, औषधं पाणी द्यायचं होतं, आता संध्याकाळीच देऊ तिला. आता इकडे निघाले आपल्या बागातल्यावर, त्या कांदे आहे ना त्याच्यात असं मोठं मोठं गवत आहे, काँग्रेस वगैरे ते उपटून घ्यायचं आहे. मग मी जाईल तिकडं, मी पण चाललो मागूनच. रोपं लावायला झालं, सगळे वावर बांधलं आपण. तर गुरुवारी शुक्रवारी अजून 1-2 दिवसांनी येणार आहे बाहेर सांगितलं. असं मोठं मोठं काँग्रेस आहे, तिथं उपटून घ्यायचं. वल्ल केले होते ना, आणि असे झाडाला आळे केले, पाणी टाकायचे त्याला. पण लय दिवसाच पाणी नाही टाकलं. याला राहिलं अजून, हे 2 आणि तिकडे 2 राहील. याला पाणी भरतं ते करून बघितलं. मग असं याला पण केलं. हा हे 2 राहिले, तिथं 1-2 राहिले. इथं एक खांडलं मम्मीनं, हे राहिलं इथं थोडंसं, आणि ते राहिली. त्याला आता आपण जाऊ आता थोडंसं.